सकाळची पहिली किरणं अजून धरतीवर नीट टेकलीही नव्हती तोवर मंगल निकेतन वृद्ध आश्रमाच्या भव्य लोखंडी गेटवर सुलभाताईंची नजर खिळली. हेच त्यांचं रोजचं चित्र होतं. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात अशाच पद्धतीने होत होती. नजर शिकाऱ्याप्रमाणे रस्त्यावर रोखलेली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीच्या आवाजाने त्यांच्या हृदयाचे ठोके क्षणभर द्रुत गतीने धावू लागत. उदास मनात आशेचा एक किरण उजळू लागे. कदाचित माझा सुजित मला घ्यायला आलाय. पण पुढच्या क्षणातच गाडी थांबण्याऐवजी पुढे निघून जात असे. अपेक्षा निर्दयीपणे तुडवल्या जात आणि कोमजलेल्या चेहऱ्यावर नैराश्याचा आणखी एक थर चढत जाई. 1 वर्ष, हो, अख्खं 1 वर्ष पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आलं होतं त्यांना या आश्रमात आणून. आजपासून बरोबर 1 वर्षांपूर्वी त्यांच्या घरी उत्सवाचं वातावरण होतं. काळजाचा तुकडा नातू समर्थ याचा 4था वाढदिवस. हास्याखेळाने दुमदुमलेलं घर, रंगीबेरंगी फुगे, हशा टाळ्यांचा गजबजाट. त्या दिवशी सुलभाताईंचं जग किती आनंदी होतं. कुठे माहीत होतं त्यांना, हा आपल्या घरातला शेवटचा उत्सव ठरणार आहे. तो जल्लोष अजून ओसरलाही नव्हता की फक्त आठवडाभरानंतरच सुजित आणि शीतलने एक असा धक्का दिला की सुलभाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रात्री पोथी वाचत बसलेल्या सुलभाताईंच्या जवळ सुजित आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचा एक विचित्र मुखवटा होता जो सुलभाताईंना त्या क्षणी कळलाच नाही. आई, आम्ही 1 महिन्यासाठी जर्मनीला जातोय. इतकं बोलून तो त्यांचे पाय दाबू लागला आणि गोड स्वरात म्हणाला, आई, तू घरात एकटी कशी राहणार? औषधं, जेवण, पिणं, तुझी काळजी कोण घेणार? म्हणून मी ठरवले तुला थोड्या दिवसांसाठी मंगल निकेतन या वृद्ध आश्रमामध्ये ठेवावं. तिथं तुझ्या वयाचे लोक आहेत. भजन, कीर्तन, हरिपाठ, मन रमून जाईल तुझं. वृद्धाश्रम हा शब्द ऐकताच सुलभाताईंच्या हृदयावर कुणीतरी जणू हातोडा घाव घातल्यासारखं वाटलं. पण लगेचच मनाला समजावलं, मुलं आहेत, फिरायला जायचं आहे, माझ्यामुळे त्यांचा बेत मोडायला नको. त्यांनी भोळ्या मायेने होकार दिला. त्यावेळी त्यांना खरंच वाटलं होतं, किती काळजी करतोय माझा मुलगा माझी. पण ते निरागस हृदय ओळखू शकलं नाही की ही काळजी नव्हे तर त्यांच्या सुटकेची एक नीट आखलेली योजना आहे. आजही डोळ्यासमोर उभी राहते ती सकाळ. सुजित आश्रमाच्या मॅनेजरबरोबर बोलून सगळी कागदपत्र पूर्ण करत होता. मग त्यांच्या पाया पडून म्हणाला, आई, फक्त 1 महिना, नंतर एअरपोर्टवरून थेट तुला घ्यायला येतो. त्याच्या आवाजातला तो बनावटी गडबडलेपणा सुलभाताईंना जाणवला. पण त्यांनी गप्पच राहिल्या. सुजित नजरेआड होईपर्यंत त्या जागेवरच उभ्या राहिल्या. कसंबसं त्यांनी ते 30 दिवस पार केले. पण जेव्हा तो महिना अखेर संपला, त्यांनी आधीच आपलं सामान बांधून ठेवलेलं होतं. दिवसभर डोळ्यात तेल घालून वाट बघत राहिल्या. पण सुजित, तो परतलाच नाही. आणि तसंच 1 आठवडा गेला. शेवटी सुलभाताईने सुजितला फोन केला, आई, कशी आहेस? सुजितच्या आवाजात कुठलाही उत्सुकतेचा ठाव नव्हता. सुजित बाळा, 1 महिना तर केव्हाच झाला आहे. सुलभाताईंचा आवाज जड झाला होता. अगं आई, मी तुला फोन करणारच होतो. सुजितने पटकन ठरवून ठेवलेलं कारण सांगितलं. त्याचं काय आहे ना, जर्मनीवरून परत आल्यावर लगेच घराची दुरुस्ती सुरू झाली. छतातून पाणी ओघळत होतं. पावसाळा येण्याआधीच सगळं व्यवस्थित करायचं आहे. धूळ आणि आवाजामुळे तुला त्रास होईल आणि तुला दम्याचा त्रासही आहे ना. हे काम पूर्ण झालं की मग तुला घरी घेऊन येतो. सुलभाताईंनी पुन्हा एकदा आपल्या मुलावर विश्वास ठेवला. माझा सुजित असा नाही, तो माझ्यावर खूप प्रेम करतो, असं मनाला म्हणत त्या स्वतःला शांत करत होत्या. पण दुरुस्तीचं काम आणखी काही दिवस चाललं. बघता बघता 3 महिने गेले. आश्रमात राहणाऱ्या इतर वृद्ध बायका, ज्या स्वतःच्या वेदनेतून काहीतरी शिकून त्या शांतपणे जगत होत्या, त्या सुलभाताईंच्या समोर उभ्या होत्या आणि सत्याचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या. सुलभाताई,
त्या हलक्या पण ठाम आवाजात म्हणाल्या, तुमच्या डोळ्यावर असलेला हा धोक्याचा पडदा आता काढा. आम्ही सगळे या ठिकाणी अशाच परिस्थितीत आलो आहोत. ही सगळी कारणं आहेत तुम्हाला इथं ठेवण्याची आणि आता तुम्हाला घ्यायला कोणीही येणार नाही. सुरुवातीला सुलभाताईंचं मन हे ऐकायला तयारच नव्हतं. हृदय रागाने, उदासीने भरून जात होतं. नाही, माझा सुजित असा नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. त्या स्वतःशीच वारंवार बोलत होत्या. स्वतःला शांत करत होत्या. पण महिने जात राहिले आणि प्रत्येक वेळी जेव्हा सुलभाताई घरी फोन करत होत्या तेव्हा त्यांना नवीन नवीन कारणं सांगितली जात होती. कधी घरात रंगकाम चालू आहे, कधी सून शीतलची तब्येत खराब आहे, तर कधी सुजित ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला आहे. प्रत्येक खोटं कारण त्यांच्या हृदयात नवीन जखम उघडत होतं. जणू त्यांच्या आतल्या आशेवर काठा घालून जात होते. वेळ जसजसा जात होता सुलभाताईंच्या मनात हळूहळू एक कोपरा फुटत गेला. राग, वेदना आणि निराशा यांचं एक मिश्रण. आणि मग कळकळीची जाणीव उमटू लागली. आता कोणीही त्यांना घ्यायला येणार नाही. मंगल निकेतन त्यांचा कायमचा पत्ता ठरतोय असं वाटू लागलं. सुलभाताई प्रत्येक रविवारी तयार होऊन गेटकडे नजर लावून बसत होत्या. सूर्य उगवत असे आणि मग मावळत असे, परंतु ती गाडी कधीच येत नसे जिची त्या वाट बघत होत्या. पण आजचा दिवस त्यांच्या धैर्याची खरी परीक्षा घेणार होता. आज त्यांच्या नातवाचा, समर्थचा 5वा वाढदिवस होता. मुलाबद्दलची आशा जरी संपली होती तरी नातवाच्या ममतेचा धागा अजूनही त्यांच्या श्वासाशी घट्ट गुंफलेला होता. त्या फक्त एकदा, हो फक्त एकदाच त्याला डोळे भरून पाहू इच्छित होत्या. त्याला हृदयाशी घट्ट कवठाळू इच्छित होत्या. 2 तासांपासून दाराकडे टक लावून पाहता पाहता त्यांच्या संयमाचा बांध, जो त्या 1 वर्षभर काडी काडी जोडून उभा करत होत्या, आज एका झटक्यात कोसळला. एका हट्टी जिद्दीने त्यांचे थकलेले, कमकुवत झालेली आशा पुन्हा जागृत झाली. नाही, आज मी माझ्या समर्थला बघूनच राहीन, काहीही झालं तरी. पण लगेचच एक विचार मनात आला. जर त्यांना खरी ओळख दाखवून गेल्या तर कदाचित घराचा उंबरठा पार करणंही शक्य होणार नव्हते. शीतलचा तिरस्काराने भरलेला चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला. ती नक्कीच त्यांना दरवाजातून पाठवेल आणि कदाचित सुजितसुद्धा आपल्या बायकोच्या बाजूने उभा राहील. तेव्हा अचानक त्यांच्या डोक्यात वीज चमकली. एक अद्भुत विचार. त्यांनी ठरवले, मी वेश बदलून जाईन, असा वेश धारण करेन की माझा मुलगा आणि सून मला ओळखू शकणार नाही. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. हा निर्णय म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला नाकारण्यासारखा होता. पण आज नातवाच्या ममतेच्या पुढे त्यांचा स्वाभिमान हरला होता. त्यांनी स्वतःला हिंमत दिली आणि मॅनेजर साळुंके यांच्या ऑफिसकडे निघाल्या. मॅनेजर साळुंके एक चांगले आणि समजूतदार माणूस होते. त्यांना वृद्धांच्या वेदना समजत होत्या, पण आश्रमाच्या नियमामुळे ते बांधले गेले होते. सुलभाताईंनी दरवाजावर हलकेच टकटक केली. आत येऊ का? सुलभाताई, साळुंके सरांनी संगणकाच्या स्क्रीनवरून नजर वर केली. आपल्या आवाजात शक्य तितकी वेदना आणि विवशता ओतत सुलभाताईंनी हळूच म्हटलं, साळुंके सर, मला आज संध्याकाळपर्यंतची रजा हवी होती. त्या मुद्दाम नजर खाली घालून बसल्या. त्यांच्या डोळ्यातलं खरं साळुंके सरांनी वाचू नये म्हणून आज गावाहून फोन आला होता. माझी एक नणंद खूप आजारी आहे. कदाचित शेवटची वेळ आली आहे तिची. खोटं बोलताना त्यांची जीभ अडखळत होती. आत्मा थरथरत होता. आयुष्यात त्यांनी कधी कोणाला फसवलं नव्हतं, पण आज स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या रक्ताला भेटण्यासाठी त्यांना खोट्याचा आधार घ्यावा लागत होता. ही कसली विडंबना. साळुंके सरांनी त्यांच्या डोळ्यात डोकावलं. गोष्ट वेगळी आहे हे त्यांना जाणवलं, पण त्या डोळ्यातील दुःख इतकं खोल होतं की कुरवाळून विचारावं असं त्यांना योग्य वाटलं नाही. त्यांनी शांतपणे रजिस्टर पुढे सरकवलं. ठीक आहे सुलभाताई, इथे सही करा आणि संध्याकाळी परत या. स्वतःची काळजी घ्या.
हो हो ठीक आहे. सुलभाताईंनी थरथरत्या हातांनी सही केली आणि जवळपास धावतच आपल्या खोलीत परतल्या. आता खरी कसोटी सुरू होणार होती. काही तासांसाठी त्यांना आपली ओळख, आपली ममता, आपलं आई आणि आजी म्हणून असलेलं अस्तित्व दफन करावं लागणार होतं. सुलभा आता मागे सरकणार होती आणि तिच्या जागी उभी राहणार होती एक वेगळीच बाई, जिला कोणीही ओळखणारं नव्हतं. काळजी आणि एकटेपणाच्या वेदनेनं त्यांचं शरीर पोखरलं होतं. वयाने त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या उमटवल्या नव्हत्या. त्या गेल्या काही वर्षाच्या असह्य वेदनांनी कपाळावर खोलवर कोरल्या होत्या. कधी काळी भरगच्च दिसणारा चेहरा आता पिचकून गेला होता. गालांच्या हाडांचा उठाव स्पष्ट जाणवत होता. डोक्यावरच्या चांदीच्या थरानं एवढं दाट रूप घेतलं होतं की कुठेतरी काळ्या केसांच्या रेघा उरल्या होत्या. त्या थरथरत्या हातांनी पेठी उघडतात. त्यातल्या मोजक्या साड्यांमधून त्यांनी सर्वात जुनी फिक्कट निळ्या रंगाची साडी बाहेर काढली. इतकी धुतली गेली होती की आता जवळजवळ पांढरीच दिसत होती. ठिकठिकाणी छिद्र पडलेले. तीच त्यांनी नेसली, पण एका वेगळ्याच पद्धतीनं. यानंतर त्यांचं लक्ष चष्म्याकडे गेलं. तो चष्मा म्हणजे त्यांच्या ओळखीचा अविभाज्य भाग. त्याच चष्म्यातून त्यांनी सुजितचं बालपण पाहिलं होतं. समर्थचा वाढता आकार पाहिला होता. त्यामुळे तो डोळ्यावर राहिला तर कोणीही लगेच त्यांना ओळखलं असतं. त्यांनी चष्मा काढला आणि शेजारच्या खोलीत कांताबाईंकडे गेल्या. कांताबाई, तुमचा जुना चष्मा द्या बरं. डोळ्यात काहीतरी खुपसतंय. उन्हात बघायला त्रास होतोय, असं आवाज दाबून त्यांनी सांगितलं. कांताबाईंनी कुठलाही प्रश्न न विचारता जाड काचा असलेला काळ्या फ्रेमचा जुना चष्मा हातात दिला. तो डोळ्यावर चढवताच जग धूसर झालं. सर्व काही अस्पष्ट, धुक्यात हरवलेलं वाटू लागलं. पण कदाचित हेच त्यांना हवं होतं. त्या धुसर पडद्यामागे त्यांचे मायेने भरलेले डोळे जवळजवळ लपून गेले होते. छोट्याशा आरशात स्वतःकडे पाहताच त्या स्वतःच दचकल्या. आरसाही जणू त्यांना ओळखू शकत नव्हता. ती सुलभा नव्हती. ती होती थकलेली, हरलेली, जगाच्या ठोकऱ्यांनी जर्जर झालेली एक अनोळखी स्त्री, एक ओळख नसलेली सावली. त्यांनी मुद्दाम कमरेला थोडं वाकवलं. चालण्यात लाचारी आणि थकवा आणला. साडीचा पदर डोक्यावर अशा रीतीनं घेतला की अर्धा चेहरा झाकला गेला. आता त्या पूर्ण तयार होत्या. तिथं सुलभा नव्हती. सुजितची आई नव्हती. समर्थची आजी नव्हती. तिथं उभी होती एक अनोळखी बाई, जिला गर्दीत कुणीही पाहणारं नव्हतं, ओळखणारं नव्हतं. आज आश्रमाबाहेरचं जग त्यांना अगदी परकं वाटत होतं. कारण पूर्ण 1 वर्ष झालं होतं त्यांनी हे जग पाहिलंच नव्हतं. रिक्षातून उतरून त्या गल्लीत पाऊल ठेवतात आणि त्यांच्या छातीतलं काळीज पिंजऱ्यात तडपडणाऱ्या पक्ष्यांसारखं जोरजोराने धडधडू लागलं. ही तीच गल्ली जिथं त्यांनी सुजितचं बोट धरून त्याला पहिल्यांदा चालायला शिकवलं होतं. जिथं त्याला सायकल शिकवताना तो पडताच त्या धावत आल्या होत्या. तेच कोपऱ्यावरचं मिठाईचं दुकान, जिथं सुजित जिलेबीसाठी हट्ट धरायचा. प्रत्येक वळण, प्रत्येक दुकान, प्रत्येक घर, विसरलेल्या गोष्टी जणू पुन्हा जिवंत होऊन त्यांच्या डोळ्यापुढे उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्या धुसर चष्म्यामागून आठवणींचं एक स्वच्छ, रंगीबेरंगी चित्रपटासारखं दृश्य डोळ्यासमोर चालू होतं. एका बाजूला आनंदानं उजळलेला सोन्याचा भूतकाळ तर दुसऱ्या बाजूला वेदनांनी व्यापलेलं काळं वर्तमान. जसजसं घर जवळ येत गेलं तसतसं त्यांच्या पावलावर जणू ओझं चढलं. प्रत्येक पावलागणिक भीती, संकोच, अनिश्चिततेचं ओझं. शेवटी त्या वळणावर आल्या जिथून त्यांचं 2 मजली घर स्पष्ट दिसत होतं. घर तेच होतं, पण आज ते एखाद्या नववधूसारखं सजवलं गेलं होतं. रंगीबेरंगी फुगे, झुंबर वाऱ्यावर डोलत होती. गेट सोनसळी फुग्यांनी सजलेलं होतं. आतून मंद स्वरात संगीत बाहेरपर्यंत घुमत होतं. आज समर्थचा वाढदिवस होता आणि त्या स्वतःच्याच घरासमोर एका न बोलवलेल्या पाहुण्यांसारख्या अनोळखीच्या वेशात उभ्या होत्या. घरासमोरचा तो जुना पिंपळाचा वृक्ष, ज्याच्या सावलीत बसून त्या शेजारणींबरोबर तासनतास गप्पा मारायच्या, आज मात्र त्यांना आसऱ्यासारखा वाटला. त्या त्याच्या आड उभ्या राहिल्या. हिंमतच साथ देत नव्हती. कुठल्या कारणानं त्या आत जाणार होत्या. तेवढ्यात त्यांनी पाहिलं,
घराची कामवाली जया धडधडत आली आणि दाराची बेल वाजवली. क्षणात दार उघडलं. शीतल बाहेर आली. पार्टीच्या गडबडीत तिचा चेहरा चिडलेला दिसत होता. मॅडम, आज मी कामावर येऊ शकणार नाही, जया घाबरत म्हणाली. मला खूप महत्त्वाचं काम आलं आहे. गावाला जावं लागेल आजच. शीतल चिडून ओरडली. तुला माहीत आहे ना, घरी पार्टी आहे, ढीगभर पाहुणे येणार आहेत आणि तुला आत्ताच सुट्टी आठवली. मॅडम, मला जाणं भाग आहे. मी कधीच सुट्टी घेत नाही. तुम्ही आजसाठी काहीतरी दुसरा जुगाड करून घ्या, जया विनवणीच्या सुरात म्हणाली. काहीतरी दुसरा जुगाड? शीतलचा पारा आणखी वाढला. या वेळेला आकाशातून कुणाला आणू का मी? बरं, असं कर, तू येऊ शकत नशील तर तुझ्या सासूला पाठव. मला आज कुठल्याही किमतीत कामवाली हवीच. झाडामागे उभ्या सुलभाताई हे ऐकून कान सुन्न झालं, डोकं रिकामं झालं. जया थोडी थांबली, मग हळूच म्हणाली. ठीक आहे मॅडम, जर माझ्या सासूबाई तयार झाल्या तर मी त्यांना पाठवेन, पण त्यांची तब्येत बरी नसते, जबरदस्ती करू शकत नाही. तू फक्त पाठव, मला काही फरक पडत नाही. त्या आजारी असोत की मरत असोत, मला कामवाली बाई पाहिजे म्हणजे पाहिजे. असं झटक्यात ओरडून शीतलने दार आपटून घेतलं. जया निराश चेहऱ्यानं परत निघून गेली. गल्लीत क्षणभर शांतता पसरली. पिंपळाच्या पानाच्या सळसळीत सुलभाताईंना स्वतःच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. काय नियतीचा खेळ! ज्या घरात आई म्हणून त्यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद झाले होते, त्याच घरात आज कामवालीच्या जागेची उणीव होती. नियती त्यांना एक संधी देत होती, पण त्याची किंमत होती त्यांचा स्वाभिमान, त्यांची इज्जत. क्षणभर त्यांना वाटलं परत जावं. या अपमानापेक्षा आश्रमातील घुसमटलेलं एकटेपण जास्त सोपं होतं. पण धुसर चष्म्याच्या काचेमागून समर्थचं हस्तरूप डोळ्यासमोर आलं. नातवाबद्दलच्या अपार ममतेनं त्यांच्या तुटलेल्या आत्मसन्मानाचे तुकडे गोळा केले आणि त्यांना वेगळीच हिंमत दिली. त्यांनी साडीच्या पदराने डोळ्यांच्या पाणवलेल्या कडा पुसल्या. आज नातवाला डोळे भरून पाहण्यासाठी त्यांना मोलकरीण व्हावं लागत होतं. झाडामागून पुढे आल्या. त्यांचे पाय जमिनीवर नव्हते, तर स्वतःच्या स्वाभिमानाच्या राखेवर पडत होते. सुलभाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि थरथरणारं बोट दरवाजाच्या घंटीवर ठेवलं. बेल वाजवल्यावर दरवाजा जवळपास एका झटक्यात उघडला. समोर शीतल उभी होती. तिचा चेहरा तणाव आणि रागाने चिडलेला. कोण पाहिजे? तिचा प्रश्न एखाद्या तीरासारखा सुलभाताईंच्या छातीत घुसला. काळीज धडधडत होतं. त्या आपला आवाज बदलून जड आणि हळू स्वरात म्हणाल्या, मी रमाबाई. त्यांचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी शीतलच्या चेहऱ्यावर चिडचिडेपणा न दिसता स्वार्थाची लाजवाब छटा दिसली. शीतल म्हणाली, अच्छा ठीक आहे, मला समजलं. जयाने पाठवलं आहे ना. देवाची कृपा तू आलीस. मला तर टेन्शन आलं होतं. तिने सुलभाताईंचा हात पकडला. मान खाली घातलेल्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यामधलं धुसरपण पाहायला तिला वेळ नव्हता. तिच्यासाठी हा वाकलेला कमरेचा अर्थ फक्त एक उपाय होता. 2 हात जे घरकाम उरकून देतील. जवळजवळ खेचत आत घेतलं आणि पटकन दार बंद केलं. सुलभाताईंनी दाराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच घराचा तो जुना परिचित सुगंध त्यांना भिडला. हे तेच घर होतं, ज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या मायेचा आणि मेहनतीचा ठसा उमटला होता. दिवाणावरच्या कुशनवर अजूनही त्यांच्या हाताने शिवलेले कवर होते. भिंतीवर टांगलेला मोठा फोटो आपल्या नवऱ्याबरोबर आणि लहान सुजितसोबत उभ्या. त्यांच्या आठवणींचा जिवंत ठसा होता. सगळं पाहताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. पण लगेचच त्यांची नजर अस्वस्थपणे नातवाला, समर्थला शोधू लागली. काय गप्प उभी आहेस? कामाला आलेस ना तू? तिथं काय उभी राहिलेस? शीतलने कडक आवाजात हुकूम दिला आणि स्वयंपाकघराकडे बोट दाखवले. सर्वात आधी ही खरकटी भांडी घास. सिंक भरून पडले. मग भाजी चिरायला घे. पटकन कर. संध्याकाळी पाहुणे येणार आहेत. सुलभाताईंनी एक शब्दही उच्चारला नाही. त्या शांतपणे स्वयंपाकघरात शिरल्या. सिंकमध्ये रात्रीच्या पार्टीची आणि सकाळच्या नाश्त्याची भांडी ढीगभर पडली होती. त्यांनी नळ चालू करून भांडी घासायला सुरुवात केली. तेवढ्यात आतल्या खोलीतून
मुलांचे खळखळून हसण्याचे आवाज ऐकू आले आणि एक 5 वर्षाचा मुलगा वादळासारखा धावत बाहेर आला. त्याने निळ्या रंगाची रेशमी शेरवानी घातली होती, ज्यात तो अगदी एखाद्या लहान राजकुमारासारखा दिसत होता. समर्थला पाहताच सुलभाताई थिजून गेल्या. हातातलं काम थांबलं. साबण लागलेला ग्लास हातातून निसटला. त्यांचं मन किंचाळून उठलं. धावून जाऊन त्याला मिठी मारावी, कपाळावर चुंबन घ्यावं आणि म्हणावं, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लेकरा. पण त्या आपली ओळख जाणून होत्या. त्या आजी नव्हत्या, फक्त कामवाली रमा होती. त्या दुरूनच त्याच्याकडे पाहत राहिल्या, डोळ्यात दाटलेलं पाणी ओल्या पदराच्या कोपऱ्याने पुसत राहिल्या. समर्थने त्यांच्याकडे पाहिलंच नाही. तो आपल्या आनंदी दुनियेत हरवलेला दुसऱ्या मुलांसोबत खेळायला बाहेर पळून गेला. त्याला कळलंच नाही की स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या एका म्हाताऱ्या स्त्रीचे डोळे त्याच्याकडे अगदी तशीच तृषार्थ नजर टाकत होते, जशी वाळवंटात हरवलेल्या तहानलेल्या जीवाने पाण्याकडे टाकली असती. दुपारी सुजित घरी आला. फोनवर एका मित्राबरोबर हसत हसत बोलत होता. हो मित्रा, संध्याकाळी नक्की ये आणि हो, सगळी फॅमिली घेऊन ये. वहिनी आणि मुलं घेऊन ये, नाहीतर मी रागवेन, असं म्हणत खोटं रुसण्याचं कारण सांगू लागला. त्याची नजर स्वयंपाकघरात काम करणाऱ्या रमाबाईंवर पडली. एक क्षण, अगदी एक क्षणासाठी त्याला वेगळंच आपलंपण जाणवलं. वाकलेली कंबर, त्या शरीरातली नाजूक हालचाली, काहीतरी जे त्याला आपल्या आईची आठवण करून देत होतं. पण दुसऱ्या क्षणी त्याने या विचारानं झटकून टाकलं, ही आई कशी असू शकते? ती तर आरामात आश्रमात राहते. मी काय काय विचार करू लागतो. त्याने आपल्याच आईला ओळखलं नव्हतं. स्वतःच्या व्यस्त जगात एवढा हरवलेला होता की आपल्या जन्म देणाऱ्या आईच्या सावलीला ओळखू शकला नाही. फोनवर बोलत तो आतल्या खोलीत हरवून गेला. संध्याकाळपर्यंत घर पाहुण्यांनी भरून गेलं. सुजितचे मित्र, शीतलच्या मैत्रिणी, काही दूरचे पाहुणे सगळे उपस्थित होते. वातावरणात महागड्या अत्तरांचा सुगंध, कडकडाटी हास्यांचे आवाज आणि जोरजोरात वाजणाऱ्या संगीताचा गोंगाट दुमदुमत होता. त्या गोंगाटात सुलभाताई कधी पाहुण्यांना पाण्याचे ग्लास देत, तर कधी नाश्त्याच्या ताटल्या घेऊन फेऱ्या मारत एका मुकदर्शकासारख्या फिरत होत्या. त्या शांतपणे मान खाली घालून आपलं काम करत होत्या. केक कापला गेला. हॅपी बर्थडे टू यू समर्थ या धुनीवर टाळ्या वाजल्या. समर्थने मेणबत्त्या विझवून केक कापला. पहिला तुकडा सुजित आणि शीतलला दिला. सुलभाताई स्वयंपाकघराच्या दाराशी उभ्या राहून सगळं पाहत होत्या. मनात होतं, समर्थने एकदा तरी त्यांच्याकडे पाहावं. पण त्याची दुनिया मित्र, खेळणी आणि भेटवस्तूंमध्ये गुरफटून गेली होती. इतक्यात सुजितची एक वयस्कर नातेवाईक, सुधाबाई, त्यांच्या नजरा कुणाला तरी शोधत होत्या. त्यांनी विचारलं, सुजित बाळा, सगळं आहे, पण तुझी आई कुठे आहे? सुलभा नसल्यामुळे घरातला हा सोहळा अपुरा वाटतोय. ती तर समर्थवर जीव ओवाळून टाकायची. त्याच्या वाढदिवसाला ती नसणं कसं शक्य आहे? कुठे गेले का? हा प्रश्न जणू बाणासारखा वातावरणाला भिडला. पण सुजित आणि शीतल आधीच तयार होते. शीतलने चेहऱ्यावर कुशल अभिनेत्रीप्रमाणे काळजी आणि प्रेमाची छटा आणली आणि हसून म्हणाली, काय सांगू सुधा काकू, आई तर तीर्थयात्रेला गेल्यात. वर्षानुवर्षाची इच्छा होती चारधाम करण्याची. आम्ही म्हणालो नंतर जाऊ, पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. सुजित लगेच पुढे म्हणाला. आवाजात खोटं समाधान आणि बनावटी अभिमान होता. हो काकू, आम्ही खूप समजावलं. या वयात एवढा त्रास का? पण ती म्हणाली, बाळा, तुम्हा लोकांसाठी आयुष्य घालवलं, आता थोडं पुण्य कमावते. देवाचं बोलावणं कधी येईल सांगता येत नाही. सगळी बुकिंग आम्हीच केले, छान व्यवस्था केली. चारधाम यात्रेला गेले. काही महिने तरी लागतील परत यायला. कालच फोनवर बोलणं झालं. बद्रीनाथ छान दर्शन झालं. फोनवरून आशीर्वाद ऐकून मनाला समाधान मिळालं. हे ऐकून पाहुणे, अरे वा, आजच्या मतलबी जगात अशी पण मुलं आहेत, असं म्हणत आवाज घुमू लागले. एका मित्राने सुजितची पाठ थोपटत हसत म्हटलं, मित्रा, खरंच तू तर आजच्या काळातला श्रवण कुमार आहेस. आजच्या काळात कोण आपल्या आईबापासाठी एवढा विचार करतो? तुला तर सलाम आहे माझ्या भावा. कौतुकाचे हे शब्द ऐकून सुजित आणि शीतलचा चेहरा गर्वाने चमकत होता.
दुसरीकडे आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक सर्व करत असलेल्या सुलभाताईंसाठी हे शब्द वितळलेल्या गरम शिशेच्या फवाऱ्यासारखे होते. कानात पडताच त्यांचा आत्मा थरथरायला लागला. ज्या आईची विचारपूस करण्यासाठी मुलाला 1 वर्ष फुरसत नव्हती, जिच्या हालचाली विचारायला वर्षभर वेळ नव्हता, आज तिच्या खोट्या तीर्थयात्रेच्या नावाखाली तो स्वतःच्या महानतेची इमारत उभी करत होता. हा फसवा डाव, हा पाखंड, हे पांढरं खोटं त्यांना सहन झालं नाही. थरथरत्या हातात कोल्ड्रिंकने भरलेली ट्रे होती. श्रवणकुमार ही उफाती कानावर पडताच हाताची पकड सुटली. डोकं सुन्न झालं. डोळ्यापुढे अंधार दाटला. संतुलन ढासळलं आणि ती ट्रे एक थरकाप उडवणाऱ्या आवाजासह संगमरवरी फरशीवर कोसळली. संपूर्ण फरशीवर कोल्ड्रिंक पसरली. उडालेले शिंतोडे पाहुण्यांच्या कपड्यांवरही पडले. काचेचे डझनभर ग्लास तुटून तुकड्यात विखुरले. संगीत अचानक थांबले. या सोहळ्यातील प्रत्येकाची नजर एका दिशेकडे वळली, जिथे एक म्हातारी कामवाली बाई तुटलेल्या काचेच्या तुकड्यांमध्ये दगडाची मूर्ती झाल्यासारखी स्तब्ध उभी होती. कोणी काही समजून घेण्याआधीच शीतलचा चेहरा रागाने लालभडक झाला. तिच्या सगळ्या बनावट स्मिताचा पत्ता गेला आणि ती संतापून ओरडली, "आंधळी आहेस का? दिसत नाही का? काय सत्यानाश केलास? एक कामसुद्धा नीट जमत नाही तुला? मुद्दाम नुकसान करायला आली होतीस का?" सुलभाताईंच्या आत्म्यापर्यंत थरकाप गेला. स्वतःच्या सुनेच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांचा जीव हादरला. शीतलचा पारा 7व्या आसमांताला पोहोचला होता. ती सुलभाताईंच्या जवळ येऊन गुरगुरली, "माहीत नाही कुठून कुठून तोंड वर करून येतात काम करायला. शिस्त नाही, फक्त नुकसान करायला येतं. पैसे कट करेन मी. तुझ्या पगारातून या फोडलेल्या ग्लासाचे पैसे कट करणार, ऐकलंस का?" शीतलचे अपमानजनक शब्द ऐकून सुधा काकू गप्प राहू शकल्या नाहीत. त्या पुढे आल्या. सुलभाताईंचा हात धरून शांत करण्याचा प्रयत्न केला. "अगं शीतल, काय झालं एवढं? का ओरडतेस? बिचारी दमली असेल, हात थरथरले असतील. एवढं काय बिघडलं नाही." "काय काही बिघडलं नाही काकू, तुम्हाला माहीत नाही." शीतल अजून भडकली. "मला सगळं माहीत आहे." सुधा काकूने बोलणं तोडत म्हटलं. "काचेचे ग्लास तुटलेत, आकाश कोसळलं नाही ना? सोडून दे बिचारीला, आधीच घाबरली आहे." या गोंधळात आणि अपमानाच्या वातावरणात जेव्हा सुलभाताई थरथरत्या हाताने काचेचे तुकडे उचलायला वाकल्या, त्यांच्या डोक्यावरून साडीचा पदर खाली पडला. तो डोक्यावर ठेवायच्या आधीच घाई गडबडीत त्यांचा जाड चष्मा खटाक करून जमिनीवर पडला. क्षणभर मृत्यूसारखं स्तब्ध शांत वातावरण पसरलं. सुधा काकूंच्या नजरा सुलभाताईंच्या पदर नसलेल्या चेहऱ्यावर पडल्यानंतर त्या जागच्या जागी घोटल्या. डोळ्यात तरंगणारी आयुष्यभराची वेदना, ओळखीचं मुख, हृदयाची धडधड थांबल्यासारखी झाली. तोंड उघडं राहिलं आणि आवाज थरथरत बाहेर पडला, "सुलभा, तू सुलभा आहेस ना?" सुजितची आई. क्षणभर काळ थांबल्यासारखा झाला. सत्य नग्न आणि क्रूर रूपाने सर्वांसमोर उभं होतं. जिला सर्वांनी कामवाली बाई समजलं होतं, ती दुसरी कोणी नसून घराची खरी मालकीण, सुजितने तीर्थयात्रेला गेली आहे असं सांगितलेली त्याची आई सुलभाताई होती. तोच चेहरा. मला आत्ताच तिचा श्रवणकुमार मुलगा आठवत होता. सुधा काकूंच्या डोळ्यात अविश्वास उमटला. त्या एक पाऊल पुढे गेल्या. सुलभाताईंच्या चेहऱ्याला निरखून पाहिल्या. मग मागे वळल्या आणि आगीने भरलेली नजर सुजितकडे वळवली. "हे सगळं काय आहे? तुझी आई तर तीर्थयात्रेला गेली होती ना? मग ही कोणती तीर्थयात्रा आहे? उत्तर दे." सुजित आणि शीतलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. जणू त्यांच्या शरीरातून सगळं रक्त कुणीतरी शोषून घेतलं आहे. जीभ टाळ्याला चिकटली. त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळांपूर्वी कौतुकाची चमक होती. आता त्या चेहऱ्यावर लाज आणि पकडले गेलेल्याची काळी शाई पुसली गेली होती. पाहुण्यांच्या नजरा कौतुकाच्या जागी घृणा आणि अविश्वासाने भरल्या. श्रवण बाळाचा मुखवटा उतरला. त्याच्या पाठीमागे असलेला एक क्रूर, स्वार्थी आणि अमानवीय चेहरा सर्वांसमोर आला. "सुलभा, तुझी ही अवस्था कोणी केली?" सुधा काकूने हात धरून विचारले. आवाजात राग आणि सहानुभूती दोन्हीही होतं. सुलभाताईंच्या डोळ्यातून आता पाणी नाही, तर वर्षांपासून दाबलेला ज्वालामुखी उसळत होता. "सुधा, मी
तीर्थयात्रेला गेले नव्हते, तर वृद्धाश्रमात होते. माझ्या मुलाने काही दिवस तिथे राहायला सांगितलं होतं आणि मग कधीच घ्यायला आला नाही. 1 वर्ष, हो 1 वर्षभर मी माझ्या मुलाचा आणि नातवाचा चेहरा पाहण्यासाठी तडफडत होते. आज समर्थचा वाढदिवस होता आणि माझं मन ऐकायला तयार नव्हतं. धीराचा बांध तुटला. मला फक्त एकदाच त्याला पाहायचं होतं. पण मला ठाऊक होतं की जर मी माझी खरी ओळख घेऊन या दरवाजात आले असते तर मला उंबरठ्यावरूनच परत पाठवलं असतं. हे सगळं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. हुंदके देत त्या रडू लागल्या. त्यांच्या कथेनं प्रत्येक पाहुणा स्तब्ध झाला. हवेमध्ये लाज आणि शांतता मिसळली होती. सुजित आणि शीतल मान खाली घालून उभे राहिले, जणू धरती दुभंगली जाईल आणि ते त्यामध्ये सामावून जातील. सुलभाताईने स्वतःला सावरलं, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठाम आवाजात म्हणाल्या, जेव्हा खोटं उघड झालं आहे आणि सगळ्यांना कळून गेलं आहे की मी कोण आहे, तर मग मी ती इच्छा देखील पूर्ण करते ज्यासाठी मी स्वतःची इज्जत पणाला लावली होती. त्या हळूहळू पुढे सरकल्या. गर्दी आपोआप त्यांना वाट करून देऊ लागली. त्यांनी समर्थजवळ पोहोचल्या. तो केकच्या टेबलाजवळ मुलांच्या मध्ये थोडा घाबरलेला उभा होता. संपूर्ण तमाशापासून अनभिन्न. तो फक्त आपल्या आजीकडे पाहत होता, ज्यांना तो आजवर ओळखू शकला नव्हता. सुलभाताई थरथर कापणाऱ्या गुडघ्यांवर बसल्या. एका वर्षभर दगडासारख्या कोरड्या राहिलेल्या त्यांच्या डोळ्यातून आता झऱ्यासारखं पाणी वाहू लागलं. माझ्या लेकरा, माझ्या बाळा, हे शब्द त्यांच्या तोंडातून खोल उसास्यासह बाहेर पडले. त्यांनी दोन्हीही हात पसरून समर्थला घट्ट मिठीत ओढलं. हे आलिंगन फक्त आलिंगन नव्हतं, हे एका वर्षाची ओढ, प्रत्येक क्षणाच्या घुसमटीचं, असंख्य रात्रीच्या प्रतीक्षेचं शेवटचं उत्तर होतं. त्या समर्थच्या केसांचा गंध घेत, मोठ्या गालावर आणि कपाळावर चुंबन घेत, प्रत्येक स्पर्शात प्रतीक्षेच्या क्षणांचा विरघळलेला अनुभव होता. जणू तहानलेला पथिक वाळवंटातून शेवटी झऱ्याजवळ पोहोचला आणि कितीतरी वर्षाची तहान भागली. समर्थ अजूनही घाबरलेला होता. त्याला काही कळत नव्हतं, पण त्याला आजीच्या थरथरणाऱ्या हातांचा, अश्रूंच्या उबदारपणाचा आणि हुंदक्यांचा अनुभव जाणवत होता. काही क्षणांनी त्यानं आपले लहानसे हात त्यांच्या पाठीवर ठेवले. सुधा काकूंनी तोंड पदराने झाकलं, जेणेकरून कुणालाच रडताना दिसू नये. तो प्रसंग एवढा हृदयद्रावक होता की तिथल्या प्रत्येक पाहुणेच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या नातवाला मनसोक्त भेटल्यानंतर सुलभाताईंनी समर्थला मिठीतून हळूवार अलग केलं. साडीच्या पदराने गालावरील स्वतःचे अश्रू पुसले आणि उभ्या राहिल्या. आता त्यांच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती, त्यात एक शांत आणि स्थिर भाव प्रकट झाला होता. वाकलेल्या कमरेत सरळपणा, व्यक्तिमत्वात परत एक वेगळी गरिमा दिसू लागली. त्यांनी गर्दीकडे कटाक्ष टाकला, मग कोणत्याही भावनेशिवाय मुलाकडे आणि सूनबाईकडे पाहत फक्त एवढंच म्हटलं, बरं, निघते मी. तेवढ्यात सुजितचा मित्र विशाल, जो आत्तापर्यंत गपचूप हा तमाशा पाहत होता, फरशीवर पडलेला चष्मा उचलून खिशातल्या रुमालाने पुसला. मग त्यानं सुजित आणि शीतलकडे रागाने पाहिलं. त्याच्या नजरेत तिरस्कार आणि खेद दोन्हीही स्पष्ट होतं. मग सुलभाताईंच्याकडे वळला, त्यांच्या हातावर चष्मा ठेवला आणि हात जोडून आपली नजर खाली करून म्हणाला, आई, तुम्ही माझ्याबरोबर चला. माझं घर छोटं आहे, पण माझं मन छोटं नाही. माझ्या घरामध्ये तुमचं स्थान माझ्या मनामध्ये राहील. विशालच्या या शब्दांनी सुलभाताईंच्या अंतःकरणात दडपून बसलेला स्वाभिमान धगधगून उठला. त्यांनी डोळ्यातले अश्रू पुसले, विशालच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूवार आशीर्वाद दिला, सुखी राहा बाळा. देव तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं सदैव रक्षण करो. मग अचानक त्यांचा आवाज शांत पण पोलादी झाला, पण बाळा, जेव्हा आपलंच रक्त पाण्यासारखं झालं, तेव्हा मी कुण्या परक्यावर ओझं का बनू? तुझी माणुसकी पाहून माझं मन भारावलं. माझ्यासाठी इतका विचार केलास, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यांनी मुलाकडे आणि सुनेकडे एक शेवटचा कटाक्ष टाकला. त्या नजरेत आता ना राग होता, ना द्वेष, ना तक्रार, फक्त खोल, फार खोल दुःख होतं आणि एक मुकं चिरंतन निरोप. माझं ठिकाण आता तिथे आहे जिथे माझं नशीब मला खेचून नेलं आहे.
मंगल निकेतन वृद्धाश्रम हे बोलून त्या वळल्या. कुणाकडे न पाहता, क्षणभरही न थांबता त्या घरातून कायमच्या बाहेर पडल्या. त्यांच्या पावलात आता विवशता नव्हती, तर सर्वस्व गमावून मिळणारी एक अढळ शांतता होती. सुलभाताईंच्या जाण्यानंतर थोड्याच वेळापूर्वी श्रवण कुमार म्हणून गौरव करणारे पाहुणे लाजेने नजर खाली घालून उभे राहिले. हळूहळू सगळे एक एक करत निघू लागले. जाताना थू थू करत शाप देतच सुधा काकू दारातून निघताना थेट चेहऱ्यावर शब्दांचा चपराक मारला. तू आईला नाही, माणुसकीलाच फसवलंस. लक्षात ठेव, जसं पेरशील तसं उगवल. देव तुला कधीही माफ करणार नाही. हे शब्द नव्हते, तर सुजित आणि शीतलच्या विवेकावर एकामागून एक आदळणारे थपडा होत्या. क्षणभरात सगळे निघून गेले. मागे राहिलं ते सजलेलं घर, विखुरलेल्या भेटवस्तू, अर्धवट खाल्लेला केक, फरशीवर पडलेले काचेचे तुकडे आणि त्या गोंधळात मध्यभागी उभे होते सुजित आणि शीतल, जणू स्वतःलाच जमिनीत गाडून घेण्यासारख्या विवंचनेत हरवलेल्या प्राण्यांप्रमाणे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.